हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना वड सावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भावा बहिणींनो, खास बहिणींनो आणि भावांना पण. तर मी आज कुठे आहे? मी आज आहे कामावर. त्यामुळं कामावर कसं असतं माहिती आहे का, तिकडं पडाल कामं चालू आहे ती आणि आम्ही इकडं बोलतोय. म्हणजे खुरपाय आलो रानात, खुरपाय आलोय. मग त्या मालकिनीला म्हणलं, ताई मला हेड बनवायचं आहे म्हणलं, उशीर झाला ना आज. तर मला म्हणली घरी जा, इथं बाया माणसं आहे, तिनं मालक पण आहे ना. म्हणली जा 5-10 मिनिटात लगेच ये म्हणले. म्हणलं बरं बरं चालतंय. मग आले हेड्या बनवायला मी, बरं का. तर कोणी गलत नका समजू. कसं आहे माहिती आहे का, मी काय उपास धरत नाही, पण मानते म्हणजे तुम्ही सगळेजण त्याच्यात मानता ते पण मी मानते. कारण मला माझ्या नशिबाला नवराच नीट नाही, तर त्याचा उपास धरून काय उपयोग आहे. आजपर्यंत माझ्या लेकराला त्यांनी काहीच केलेलं नाही, म्हणून त्यामुळं मला त्याची किंमतच नाही. राहिला प्रश्न, तुम्ही काल कमेंट वाचले असेल, बघितलं ना किती घाण कमेंट करते. कोण आहे कुठला आहे कुणाच ठाव नाचता, शेमन मुळ्या दात इचक्या तोंडाच्या. हां, तुला बोलावं तर कुत्र्याला हाड म्हणलं तरी जाईल की कुत्र्या. आता मला जास्त काय बोलता येणार नाही, मी आहे की लोकाच्या इथं. तर काय याला कळ नाहीच, याने लाज सुल्यार तू तुझ्या आईची म्हणतोच ना चिमणी, त्या चिमणीतनंच आलेला आहेस तू, नासक्या भाड्या. सगळ्या दुनियाच्या सगळ्या गावातनं तुला उतरून टाकला होता काय रे कडू भाड्या. हा, कवर तुला बोलावर आर कुत्र्याला हाड म्हणलं तर कुत्रं जातंय. तुला हाड म्हणलं ना तरी पण तू येतोयच, पण जायचं काय नाव नाही तुझं. नासक्या, तुला तुझ्या तोंडात ठेवलं येमी सगळ्याचा. हा, कडू अजून नाव घेऊन बोलतोय. ज्योती, तुझी लायकी आहे रे कुत्र्या. तुझ्या आईला बोल ना, तुझ्या आईला म्हण ना, दाखव चिमणी. बरं, आता भाऊ बहिणीनं त्यांनी लय घाण शब्द बोललाय ती, पण मला आता नाव घेता येणार. हा, लय घाण बोललाय तो. तुझ्या आईच्या त्याच्यातनं बघ, तुझ्या आईला धंद्यावर बसव नासक्या. आता बहिणीला बसव ना, तर तुझ्या बायकोला बसव. हा, बरं, लोकाचं येतो काय खायला नासलेल्या. अरे चांगल्या मरणाने नाही मारायचा, एका आईचा लय तळतळा लागल तुला. इतका तळतळा लागल ना, अरे चांगले 5 बोटांनी चांगलं कर्म कर, कळलं का. तू काय मला घेऊन देऊन दमतोय काय होय रे शेट उपट्या. हा, तू माझ्या नादाला लागू नको. तुझी अख्खी खानदानच काढेल मी, सगळी डिटेल काढली तुझी. आता लय झालं, आता तयार हो त्या गोष्टीला. नासका भावा बहिणीनं, तुम्हाला मी शिवाय दिलेलं लय वाईट वाटत असेल, त्याच्याबद्दल मला माफ असावा. पण तुम्ही बघितले असेल कमेंट, किती घाण कमेंट, किती खालच्या तळाला जाऊन याने मला कमेंट केली. एवढं पण घाण बोलूनी, एवढं पण घाण नाही बोलूनी. फुकटचं तोंडारा आळ्या पडतेल्या तुझ्या तोंडात आळ्या. आणि ही लेडीज नाही, ही जेंट्स आहे. याची सगळी डिटेल कुंडली सगळी काढली. आता याने डीपी पण चेंज केलेला आहे. रोजच तुझं कमेंटच जर मी टाकल नाही तर तुझं चालूच होतंय भाड्या. हा, तयार राहा आता. आता मी तुला ऑरलिंग ही दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे. आता तू तयार राहा त्या गोष्टीला. मी आत्ता सगळं पुरावं घेऊन पोलीस चौकीला जाणार आहे. आणि तुझी लायकी ना, तुला मोबाईल नव, तुला त्या गावात सुद्धा तुला ठेवायची नाही ती, कळलं का. तयार राहता त्या गोष्टीला, तू तयार राहता भावा, तयार राहा. तुला धमक्या देऊन मीच पागल धुवायला लागले, कळलं का. भावा बहिणींना, माझं काय चुकत असेल तर मला माफ करा बरं का. मी एवढ्या शिव्या दिल्या, कारण ह्या शिव्या खाण्याच्या लायकीचा आहे माणूस. ह्यानी लय खालत्या तळाला जाऊन बोललाय.
मी तरी चिमणी म्हणले, पण ती तर वेगळाच काहीतरी बोललाय. एका बाईच्या तिथनं आलेला आहे ना, त्या गोष्टीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे. तो पण तिथनंच आलाय ना. ह्याला लाज नसून आहे का लोकाच्या चारेसवर कशाला उंगली उठवायची? हां, म्या कामधंदा सोडून याचं टेन्शन घ्यायचं नासक्या भाड्याचं. गो खाऊ तोंडाच्या. तू तर कशाला तुला नसल बघायचं तर जा की. अरे सगळ्याच्या ह्याच्यातनं आला वाटतं, सगळ्याला कमेंट करून करून मीच गवली तुला. हां, तर चला बाय. तर अजून एकदा भाऊ बहिणींना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप काय ते वडाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय. आज माझं डोकं लय आणि कुणाचा उपास धरावा असं मला वाटत तर नाही, आणि मी धरणार पण नाही. कारण माणसावर माझा विश्वासच नाही. पहिली गोष्ट, माणूस इतकी गद्दार माणसं आहेत ना, लय गद्दार माणसं आहेत. आता राहिला प्रश्न, तुम्ही माणसांत आहे कुणाला बोलते? मी माझ्या नवऱ्याला बोलते आणि ह्या भाड्याला बोलते कमेंट करणाऱ्याला. माझा नवरा तर एक पटीने भारी आहेस रे. त्याचा मार खाऊन तर मी ग बसले, पण तू कुत्र्या, तू तयार राहता. बाय.